नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मी अनिता, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा व्लॉग आहे वुमेन्स डे स्पेशल व्लॉग. कारण आम्ही आईला घेऊन रेस्टॉरंटला आलो होतो डिनरसाठी. आम्ही हा अचानक प्लॅन केला होता. सोनाली रेस्टॉरंटला आलो आणि फुल पॅक असल्यामुळे सीट मिळाली नाही. आम्ही गेलो नंदी पॅलेसमध्ये. नंदी पॅलेसचे रेस्टॉरंट जे आहे ते सोनाली रेस्टॉरंटच्या अगदी थोडं 2 मिनिटावर आहे, अर्धा 1-2 मिनिटावर आहे. तिथे गेलो आणि आम्ही डिनर प्लॅन केला तिथे. तर जसं गेटमध्ये एंट्री केली तिथे माझी फ्रेंड जेनी होती, बट मी तिला पाहिलंच नाही तिने मला पाहिलं. नंतर मग आम्ही जेव्हा अचानक एकमेकांना पाहिलं तेव्हा शॉक झालो, कारण खूप वर्ष झाली होती आम्ही भेटलो नव्हतो आणि या निमित्ताने ॲटलिस्ट ती भेटली मला. बाबू पप्पा बरोबर ये. हा तिथे पप्पा येतोय. ही माझी फ्रेंड, ऑफिस फ्रेंड भेटली खूप वर्षानंतर, जेनी. स्लो 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 स्लो. ती सुद्धा आलेली इथे डिनरला. खूप बरं वाटतंय. खूप अनएक्सपेक्टेड होतं की आज मला अनिता भेटेल. खूप वर्षानंतर आम्ही भेटतोय ऍक्च्युली. तर मी खूप खुश आहे की त्याला भेटून. आज वुमन्स डे आणि वुमन्स डेला मला खूप असं एक्साइटेड फील होत आलं की मी खूप त्याला भेटली करून. हॅलो गाईज, आम्ही आता डोंबिवली ईस्टमध्ये आलो आहोत. रात्रीचे 10-10:30 झाले आहेत आणि आम्ही आईला घेऊन आलो आहोत स्पेशल वुमन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी. अचानक प्लॅन झाला. नंदी पॅलेस म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे आलो आहे. सुरुवातीला आम्ही सोनाली धाबाला गेलेलो, जे आमचं नॉर्मली रोजचंच रेस्टॉरंट आहे, पण ते फुल पॅक होतं म्हणून आम्ही परत नंदी पॅलेसमध्ये आलो. तर आम्हाला इथे कोइन्सिडेंटली सीट्स भेटल्या आहेत. आमचे स्टार्टरसुद्धा खाऊन झालं आहे. माझं काही प्लॅन आहे, मी सांगणारच होते की गुड्डी आमच्या प्लॅनमध्ये नव्हती. ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही आईला घेऊन माझ्याशिवाय ह्यांचे प्लॅन होत नाही. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. ती काय माहीत कशी भेटते, रस्त्यावरच भेटली रोडवर. आम्ही स्टार्टर खाऊन थोडी पेंगली आहे आणि आता मेन कोर्स येणार आहे. आला ना, अजून यायचं बाकी. तर कुठे वुमेन्स डे बद्दल काय बोलायचं आहे? हॅपी वुमेन्स डे टू ऑल. आणि तुला तुझ्या मैत्रिणीला काय मेसेज द्यायचा आहे? माझ्या मैत्रिणी तुझा ब्लॉग नाही बघत. मी शेअर पण मी करणार आता. माझ्या मैत्रिणींना आणि ऑल सगळ्या महिलांना हॅपी वुमेन्स डे असं गुड्डी, तू पण बोल. सेम टू यू. काय गुड्डी काहीतरी बोल. मला तुला काय वाटते आज आईला घेऊन आली आहेस? आपण ॲक्च्युली रोजच वुमन्स डे सेलिब्रेट केला पाहिजे. कारण रोजचा आमचाच दिवस असतो. उद्या मला ऑफिसला जायचं, मला घरी जायचं आणि मला भाजी साफ करायची. ही गुड्डी जी आहे तिच्याशिवाय आमचा प्लॅन कुठला होत नाही. आणि जरी आम्ही तो प्लॅन केला तरी ही देवाच्या कृपेने आम्हाला कुठेही भेटते. जशी आज भेटली. आमच्या प्लॅनमध्ये ही नव्हती. तर मी विनय आम्ही आईला घेऊन इथे येणार होतो. आणि कुठे तुला हेच ऐकायचं होतं का? हो, तुला दिलेली स्क्रिप्ट बरोबर. थँक्स. तर गाईज, आम्ही हा वुमेन डे स्पेशल म्हणून फील केला, कारण आमच्यासोबत आई होती. आईला अचानक घेऊन आम्ही गेलो होतो. काहीही प्लॅन ठरला नव्हता, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे शेड्यूल्ड फिक्स होते, त्यात मॅचसुद्धा होती. पण आम्ही संध्याकाळचा हा वेळ आईसोबत घालवला. आमचे 4 मेंबर कमी होते. पप्पा, माझा भाऊ, माझी वहिनी आणि छोटा ओजू. ते बाहेर गेल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच भेटू, कारण आम्ही असे गेट टुगेदर करतच असतो फॅमिलीमध्ये. तर अशा गप्पा शप्पा मस्ती वगैरे करून आम्ही टाईम स्पेंड केला. खूप छान वाटलं आईला आणि इव्हन आम्हालासुद्धा. पटापट आवरायचं होतं कारण रात्री खूप उशीर झाला होता.
तुम्हाला माझा हा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.